सकाळच्या मननचिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या सकाळच्या मननचिंतनाकडे जाण्यापूर्वी उपासना संगीत गीत नंबर 333 आणि विजय संगीत गीत नंबर 140 आपण गाऊ. विजय संगीत गीत क्रमांक 140, प्रभूचं वाट दाखवी, स्वतः मला तो चालवी. आजचं जे मनन चिंतन आहे ते सन्मान्य रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्याकडून आहे. येणाऱ्या मननासाठी मी माननीय मनोज पवार सरांना विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे या. आजचा हा सुंदरसा दिवस प्रभूने आपल्याला दिला. या दिवसासाठी देवाचा आभार मानित येणाऱ्या वचनासाठी कृपा करून 2 शब्दाची प्रार्थना करा.
आपण प्रार्थना करू. धन्यवाद परमेश्वरा, मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती प्रशंसा गौरव महिमा करतो. प्रभू येशू ख्रिस्ता खर करतो, आमचा सांभाळ करतो, संरक्षण करतो पिता परमेश्वरा, त्याबद्दल मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. गत रात्रभर तू आमचा सांभाळ केला, संरक्षण केलंस, तुझी कृपा दया तू पुरवलीस. हा नवीन दिवस तुम्ही आमच्या आयुष्याला दिलास, त्याबद्दल मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. आजचा संपूर्ण दिवस तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तू आशीर्वादित कर, तुझी कृपा दया तू पुरव. विशेष पिता परमेश्वरा, तुझ्या पवित्र मंदिरात पिता परमेश्वरा, जे काही तुझं वचन पिता परमेश्वरा आज ऑनलाईन बघणारे पिता परमेश्वरा, आम्ही तर प्रत्येक जण जमलोय पिता परमेश्वरा, तो जो आशीर्वाद आहे तो आम्हा प्रत्येकाला देणार आहे पिता परमेश्वरा, त्याबद्दल मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. विशेष प्रार्थना करतो आज तुझे दास पिता परमेश्वरा, तुझ्या वचनातून ते बोलत असताना त्यांना तू स्पर्श कर, तुझी कृपा तुझी दया तुझं सामर्थ्य तू त्यांना दे पिता परमेश्वरा. आणि ऐकणारे पिता परमेश्वरा, जे तुझे लोक आहे पिता परमेश्वरा, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित करणार आहेस, त्याबद्दल मी मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. आदर मान सन्मान गौरव तुझं तुला अर्पण करू. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून स्वीकार. धन्यवाद सर. मी ऑनलाईन पाहणाऱ्या प्रियजनांच्या वतीने व उपस्थित वडील मंडळाच्या वतीने रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब तुमचं स्वागत करतो आणि विनंती करेन की आजच्या वचनाच्या सेवेसाठी कृपा करून आपण पुढे या. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आणि मी देवबापाचे आभार मानतो, पुन्हा एकदा त्याने आम्हाला एक संधी दिली यासाठी की त्याचं वचन आम्ही ऐकावं, त्याच्यावर चिंतन आणि मनन करावं आणि त्याच्या वचनातून आम्ही आमचं जीवनं अधिक आणि अधिक त्याच्यामध्ये प्रकाशित करून घ्यावी, यासाठी तो प्रतिदिनी आमचं सहाय्य करतो, आम्हाला संधी देतो. म्हणून देवबापाचे मी विशेष करून आभार मानतो. यावेळेला आम्ही एक शास्त्रभाग काढूया आणि त्यामध्ये मत्तई शुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 25 ते 34 ही वचनं हा एक सुंदरसा पॅरेग्राफ आहे आणि त्यावर आपण मनन करणार आहोत. मत्तई शुवर्तमान ह्याचा 6वा अध्याय 25 ते 34 त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखराकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, कोठारात साठवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खाव्यास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवाव्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाही. तरी मी तुम्हाला सांगतो, सलमन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. प्रभू परमेश्वर त्याची सत्यवचनं आशीर्वादित करो. आणि या ठिकाणी प्रियानो अतिशय एक सुंदर शास्त्रलेख दिलेला आहे, शिक्षण दिलेलं आहे. आणि येशू ख्रिस्त या जगात असताना अशा प्रकारे अनेक विषयावर त्याने शिक्षण दिलं. आणि म्हणून आम्ही पाहतो मत्तई शुवर्तमानामध्ये ह्याचा विशेष नोंद करण्यात आलेली आहे. मत्तई 5 ते 7 हे अध्याय जर आम्ही पाहिले तर त्यामध्ये पाहतो आम्ही की डोंगरावरील प्रवचन, मीठ आणि दिवा
जुने जे नियमशास्त्र व येशूची शिकवण, राग, खून, अशुद्धता, शपथा व खरेपणा, सूड घेणे, प्रेम, गुप्त धर्माचरण काय आहे, गुप्त दान धर्म काय आहे, गुप्त प्रार्थना काय आहेत, उपास, प्रकाश आणि अंधार, असे अनेक विषय घेऊन त्या ठिकाणी एक सुंदरसं शिक्षण येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर आपल्याला असं म्हणता येईल की हे जे सर्व शास्त्र भाग आहेत हा एक प्रकारे सुवर्ण नियमांचा खजिनाच आहे. आणि याकडे जो लक्ष पुरवतो, याप्रमाणे जो आचरण करतो, त्याच्या जीवनामध्ये शांती, प्रेम आणि सौख्य ही आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आम्ही विचार केला पाहिजे की चिंता आणि देवावर भिस्त अशा विषयाला धरून येशू ख्रिस्त या ठिकाणी शिक्षण देत आहे. आणि ते शिक्षण खरोखर आम्हाला आज त्याचे विचार करण्याची गरज आहे. या संपूर्ण शिकवणीचा हेतू काय आहे तर तो आम्ही लक्षात घेतला पाहिजे. मत्ते 5:48 हा या संपूर्ण 5 ते 7 अध्यायांचा सारांश आहे. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला ख्रिस्त सदृश्य जीवन जगायचं आहे प्रियांनो. ख्रिस्तासारखं जीवन जगायचं आहे. आणि जर आम्ही त्याचं पालन करतो तर आम्हाला त्यामध्ये पुष्कळ यश मिळणार आहे. त्यामध्ये आणखी दुसरं एक वचन आम्हाला ॲड करता येईल. लूक ह्याचा 12वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. आणि म्हणून तुम्ही अन्नाची चिंता करत बसण्यापेक्षा काय खावं, काय प्यावं आणि कशा रीतीने आमचं शरीर आम्ही तंदुरुस्त ठेवावं, ह्या सगळ्या गोष्टी करत पेक्षा आमचं जे जीवन आहे हे जीवन मोलाचं आहे प्रियांनो. त्याची तुम्ही अधिक काळजी घ्या, नाही का. आणि वस्त्र आम्ही अनेक प्रकारचे वस्त्र निवडतो, नेसतो आणि त्या प्रकारे आम्ही त्याच्या मागं इच्छा ठेवतो की अशा प्रकारचं वस्त्र घातल्याने आम्ही असे दिसू, तसे दिसू. परंतु प्रियांनो, या सर्वांपेक्षा आमचं शरीर मोलाचं आहे. जे शरीर त्यामुळे झाकलं जातं ते मोलाचं आहे. याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं. आणि मग ह्या ज्या वाचलेल्या शास्त्र भागामध्ये जे सारांश वचन आहे ते 33वं वचन आहे बघा, 6 आणि 33. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. या सगळ्या शास्त्र संदर्भाचा हेतू हा आहे की तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचं नीतिमत्व. आमचा ख्रिस्ती जीवनाचा मूळ विषय देवाचं राज्य आहे प्रियांनो. येशू ख्रिस्त या जगात आला आणि त्याने आपल्या सुवार्ता कार्याला प्रारंभ केला, सुवार्ता सेवेला प्रारंभ केला आणि म्हटलं की काळाची पूर्णता झालेली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. अशा प्रकारे आम्हाला ह्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत आणि त्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. ना की खाणं पिणं ह्याकडं आमचं लक्ष असावं, तर देवाच्या राज्याकडं आमचं लक्ष असावं. मग आम्हाला हे समजलं पाहिजे की चिंता करू नका म्हणजे ह्याचा अर्थ काय. या ठिकाणी या शास्त्र संदर्भामुळे 3 वेळा उल्लेख आलेला आहे की चिंता करू नका, काळजी करू नका, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, अशा प्रकारे उल्लेख आलेला आहे. मग याचा अर्थ नेमका काय आहे. याचा अर्थ हा नाही की दूरदृष्टी ठेवून जगू नये किंवा काहीतरी योजना ठेवून जगू नये असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचप्रमाणे काहीही काम न करता देवाने आम्हाला सर्व काही पुरवावे असं देखील त्याचा अर्थ होत नाही प्रियांनो. म्हणून आम्हाला ह्या वचनाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. देव पक्ष्यांना खावायला प्यावायला देतो, परंतु देव घरट्यामध्ये त्यांना अन्न देत नाही प्रियांनो. देव त्यांची काळजी घेतो, परंतु पक्ष्यांना आपल्या घरट्यातून उडून जाऊन ते अन्न शोधावं लागतं. त्याप्रमाणे मनुष्याला देखील कष्ट करावे लागतील, नांगरणी करावी लागेल, पेरणी करावी लागेल, कापणी करावी लागेल प्रियांनो. हे कष्ट त्याच्या मागं आहेत आणि म्हणून आम्हाला काम करणं आहे, परंतु चिंता करणं ह्या
शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि त्या आम्ही समजून घेता प्रयत्न करायला पाहिजे की उलट आम्हाला काम करणं कंपल्सरी आहे. जो काम करीत नाही त्याला खाण्याचा देखील अधिकार नाही, असं 2 थेसलनी 3:10 मध्ये पाऊल थेसलनीकराच्या लोकांना सांगतो. म्हणून आम्हाला काम करणं गरजेचं आहे. चिंता करू नका ह्याचा अर्थ जर सरळ सरळ आम्ही घेतला तर त्याचा अर्थ असा निघतो, थकवा आणणारी, गांजून टाकणारी, स्वतःला पीडा देणारी चिंता आम्ही करू नये, असं शास्त्र आम्हाला शिकवतं प्रियांनो. आणि म्हणून फिलिप्पी 4:6 प्रमाणे असं म्हटलेलं आहे की कशाविषयीही चिंताक्रांत करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवायची आहे. प्रियांनो, चिंता करत बसण्यापेक्षा प्रार्थना करा, देवाचे उपकार स्मरण करा, असं या ठिकाणी पाऊल आम्हाला शिकवतो. आम्ही चिंता करत असताना अधिक कष्टी, अधिक भाराक्रांत पण होऊ नये. मत्ती 11:28 मध्ये येशू ख्रिस्त लोकांना सांगतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, आपलं ओझं माझ्यावर द्या आणि तुम्हाला तुमच्या जीवास विसावा मिळेल, असं देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आम्ही चिंता आणि काळजी करत असताना आम्ही एक गोष्ट विसरून जातो आणि ती म्हणजे आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवून जगायला शिकत नाही. प्रियांनो, आम्ही देवाचं वचन फक्त कुठेतरी प्रार्थनेमध्ये त्याचा उपयोग करतो, मात्र प्रॅक्टिकल जीवनामध्ये त्याचा उपयोग करत नाही. अनुवाद 8:3 मध्ये काय म्हटलेलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. या देवाच्या वचनावर विश्वास ठेवून जगायला शिकलं पाहिजे आम्ही. सैतानाने येशूची परीक्षा घेतली आणि सांगितलं की तू काय कर, दगडाच्या भाकरी कर. परंतु येशूने त्याला काय सांगितलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. अशा प्रकारे आम्ही जगामध्ये जीवन जगत असताना आमचं खाणं पिणं जीवन जगणं हे सर्व देवाच्या इच्छेने आणि देवाला समर्पित असलं पाहिजे, असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं. आम्ही हे शिकलं पाहिजे प्रियांनो, देवाने जर आम्हाला इतकं मोलाचं जीवन दिलेलं आहे तर तो लहान सहान गोष्टी देणार नाही काय? काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, ह्या देवाच्या दृष्टीने अतिशय अल्प स्वरूपाच्या गोष्टी आहेत प्रियांनो. परंतु देवाने आम्हाला जीवन दिलेलं आहे. जीवन किती मोलाचं आहे, जीवनासारखं मोल कसलं आहे का? परंतु ते त्याने आम्हाला मोफतवारी दिलेलं आहे. मग तो ह्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहे तो देणार नाही काय? प्रियांनो, ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवून या वचनाकडं लक्ष दिलं पाहिजे, ते वचन समजून घेतलं पाहिजे. मग आता आम्ही या गोष्टी पाहत असताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चिंता केल्याने काय होतं. चिंता करू नका असं येशू जेव्हा म्हणतो तेव्हा चिंता केल्याने काय होतं ते आता आम्ही पाहत असताना, चिंता केल्याने काहीही साध्य होत नाही. लूक 12:26 मध्ये असं म्हटलेलं आहे की आपण आपल्या आयुष्याची दोरी हातभर देखील वाढवू शकत नाही चिंता केल्याने. चिंता ही आम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये प्रगत करत नाही, उलट ती आमची अधोगती करते. आणि म्हणून आमची आयुष्याची दोरी वाढवण्यास आम्ही समर्थ ठरत नाही. चिंता करू नका, चिंता केल्याने काहीही साध्य होत नाही, असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं. आणखी गोष्ट आम्हाला शिकवती, चिंता हे एक अल्पविश्वासाचे चिन्ह आहे. चिंता केल्याने आम्ही काय करतो की देवावरचा विश्वास, देवाच्या वचनावरचा विश्वास आम्ही कमजोर करतो आणि आमच्याच बुद्धीने, आमच्याच शक्तीने आमच्या चिंता, काळज्या आणि भार वाहण्याचा प्रयत्न करतो आणि देवावर अविश्वास व्यक्त करतो. अशा प्रकारचा अविश्वास कुठे निर्माण होतो तर आमच्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून हा अशा प्रकारचा अल्पविश्वास निर्माण होतो. आणि म्हणून आम्ही काळजी करू नये असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं प्रियांनो. मग काही काळ आम्ही पाहतो की आमच्या विश्वासाची वाढ होत असताना
आम्ही देखील ह्या कमजोर अशा अल्पविश्वासी जीवनामध्ये जगत असतो. येशूचे शिष्य देखील प्रारंभी अल्पविश्वासीच होते. आणि आम्हाला तो प्रसंग आठवतो. मार्क 4:37-40 मध्ये वादळ आलं. वादळामध्ये शिष्य घाबरले आणि काळजीत पडले. परंतु येशूने त्यांना सांगितलं, अहो अल्पविश्वासी, आणि तुम्ही इतके भित्रे कसे काय, इतके अल्पविश्वासी कसे काय, नाही का? आणि म्हणून आम्हाला गरज आहे की चिंता ही आमचा अल्पविश्वास व्यक्त करते, देवावरचा विश्वास कमजोर करते प्रियांनो. म्हणून आम्ही ती गोष्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, चिंता केल्याने आम्ही खराखुरा जीवनाचा मार्ग गमावून बसतो. देवाने आम्हाला का निर्माण केलेला आहे, देवाचा हेतू काय आहे, आणि त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आम्ही चिंता करत बसतो. देवाने आम्हाला या जगामध्ये त्याच्यावर प्रीती करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी आणि त्याचा मनोदय सर्व जगाला कळवण्यासाठी वेगळं केलेलं आहे, नेमलेलं आहे. हा आमचा खरा ख्रिस्ती जीवनाचा उद्देश आहे. आणि तो उद्देश बाजूला ठेवून आम्ही घराची चिंता, ऑफिसची चिंता, मंडळीची चिंता आणि निरनिराळ्या प्रकारच्या आम्ही ज्या संपर्कात असतो त्या गोष्टींच्या चिंता करत बसतो आणि खरोखर आमचा मूळ हेतू आम्ही गमावून बसतो. आणि म्हणून आम्हाला शिकलं पाहिजे की हा मूळ हेतू तो आम्ही सर्वश्रेष्ठ स्थानी ठेवतो काय, देवाने आम्हाला का ठेवलेला आहे, हा मूळ हेतू आम्ही समोर ठेवला पाहिजे. तसं जर आम्ही करत नसू तर आम्ही चिंता करणारे लोक आहोत. कळत न कळत आमच्याकडून ह्या चुका होतात प्रियांनो. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट शिकली पाहिजे. पुढे असं आम्हाला दिसतं की चिंता हे सैतानाचं एक शस्त्र आहे प्रियांनो. सैतान त्याचा वापर करतो. जेव्हा एखादा ख्रिस्ती व्यक्ती चिंतेमध्ये पडतो, भयात येतो, दबावाखाली येतो, काय करावं काय करू नये आणि निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न त्याच्या मनात येतात, त्यावेळेस सैतान हळूच त्याच्या जीवनाचा ताबा घेतो आणि सैतान त्याचा उपयोग करतो. आणि तो या प्रकारे उपयोग करत असल्यामुळे आम्ही देव आणि त्याचं सामर्थ्य ह्यांचा अनादर करू लागतो आपोआपच. कारण सैतानाने आता ते मनामध्ये आमच्या घातलेलं आहे की चिंता तुला करावी लागेल, तू करणार नाही तर कोण करणार चिंता. आणि अशा प्रकारे त्याचे विचार बहकू लागतात आणि तो एक प्रकारे देव आणि देवाचं सामर्थ्य यांचा अनादर करू लागतो. आणि म्हणून आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की चिंता ही एक फार मोठी अडखळणाची गोष्ट आहे ख्रिस्ती जीवनामध्ये आणि सैतान त्याचा उपयोग करत असतो. मग ह्याला उपाय काय आहे प्रियांनो? ह्याला उपाय आहे की शास्त्र असं म्हणतं की सैतानाला पळवा. पुढे शास्त्र असं म्हणतं सैतानाला अडवा. पुढे शास्त्र असं म्हणतं देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. जर सैतानाला पळवायचं आहे, आमच्या जीवनावर चिंता आणि भार यांचं ओझं घ्यायचं नसेल तर आम्हाला सैतानाला पळवलं पाहिजे. ज्याप्रमाणे येशूची परीक्षा होत असताना येशूने उत्तर दिलं, अरे सैताना माझ्या पुढून चालता हो, आणि सैतान तिथून निघून गेला असं म्हटलेलं आहे. आम्हाला सैतानाला धमकावायचं आहे प्रियांनो आणि त्याला पळवायचं आहे. ज्या ज्या वेळेला तो आम्हाला मोहात टाकेल, ज्या ज्या वेळेला तो आम्हाच्यावर अशा प्रकारचा दबाव आणेल, त्या त्या वेळेला आम्हाला सांगायचं आहे की सैताना आमच्या पुढून चालता हो. याकोब देखील म्हणतो की सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. याकोब 4:7 मध्ये तो म्हणतो, नाही का? आणि अडवा म्हणजे सैतानासमोर सरळ सरळ तुम्ही युद्ध करायला उभे राहा. आणि हे आम्हाला शिकायचंय प्रियांनो ख्रिस्ती जीवनामध्ये. जर आम्ही सैतानाबरोबर युद्ध करत नाही तर मात्र सैतानाची सरशी आमच्या जीवनात होत राहील. हे पण तेवढंच आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. पुढे ह्या सैतानाशी युद्ध करण्यासाठी आम्हाला देवाची शस्त्र सामुग्री देखील धारण करत राहायला पाहिजे. इफिस 6:11 मध्ये पाऊल स्पष्ट इपिस्कराच्या लोकांना सांगतो की तुम्ही देवाची शस्त्र सामुग्री धारण करा आणि त्याप्रमाणे तुम्ही
सैतानावर विजय मिळवा. यासाठी आम्हाला ह्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही देवावर विश्वास ठेवूया. देवाने जे वचनं दिलेली आहेत, चिंता करू नका, काळजी करू नका, आकाशातील पक्षी पहा आणि पृथ्वीवरील गवत आणि फुलपाखरं पहा, ती किती सुंदर रीतीने वाढत आहे, दिसत आहे. त्यांची काळजी जर देव घेतो तर मनुष्य तर त्याच्यासाठी विशेष आहे, आणि त्यांची काळजी तो घेणार नाही काय, असं शास्त्र आम्हाला शिकवतं. एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे प्रियांनो, देव त्याची नेमलेली वेळ 1 मिनिट देखील इकडे आणि तिकडे होऊ देत नाही. इतका देव आपल्या सर्व योजनेमध्ये परिपूर्ण आहे प्रियांनो. एवढंच नव्हे, आमचा जीवनाचा पहिला श्वास आम्ही घेतला, या जगात आलो तेव्हापासून आमच्या जीवनाचा शेवटचा श्वास देखील त्यांनी मोजून ठेवलेला आहे. एक श्वास देखील माणसाला इकडं तिकडं करता येत नाही. आणि मग अशा परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवू नये काय? त्या परमेश्वराची आम्ही वाट पाहू नये काय? त्याला आदर सत्कार मान देऊ नये काय? तर ह्या गोष्टी आम्ही शिकलं पाहिजे. प्रियांनो, आज आम्हाला ह्यावर विचार करायचा आहे की चिंता करून कोणाचं भलं झालेलं आहे? चिंता करून कोणी यशस्वी झालं आहे काय? चिंता करून कोणाला काय प्राप्ती झालेली आहे काय? नाही प्रियांनो, उलट चिंता केल्याने आमचं शरीर, आमचं कुटुंब, आमच्या आजूबाजूचा परिसर हा प्रदूषित होतो आणि अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करतो. आमचा ख्रिस्ती विश्वास दुर्बळ होतो. त्याकरिता आम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. दाविदाची साक्ष महत्वाची आहे यामध्ये. त्यामध्ये दावीद असं म्हणतो 37 आणि 25व्या स्तोत्रामध्ये, 37वा स्तोत्र आणि 25व्या वचनामध्ये दावीद असं म्हणतो, मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी धार्मिक निराश्रित झालेला व त्याची संतती भिकेस लागलेली मी कधीही पाहिलेली नाही. दाविदाची साक्ष आहे. एक राजा, एक अशा प्रकारचा राजा की त्याने आपला पूर्ण हवाला त्या परमेश्वरावर टाकलेला आहे आणि त्याला अनुभव आलेला आहे की परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. जो पुरुष त्यावर भाव ठेवतो तो धन्य. आणि म्हणून प्रियांनो, आमची स्थिती काही असो, कदाचित आम्ही एकटे उभे असू, कदाचित आमच्या बाजूनी कोणीही नसेल, कदाचित आम्हाला खायला अन्न नसेल, कदाचित आम्हाला इभ्रत नसेल, कदाचित आमचं सर्व काही लुटलं गेलेलं असेल, परंतु लक्षात असू द्या, जो परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो ना, तो आम्हाला कधी सोडत नाही आणि कधी टाकत नाही. हे त्याचं वचन आहे, हे त्याचं अभिवचन आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा त्याने मत्तई 6:33 मध्ये जे वचन दिलेलं आहे ते वचन हेच आहे. चिंताग्रस्त मनोवृत्तीसाठी त्याने आपल्याला कृपेचं वचन दिलेलं आहे. आणि ते वचन, तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याबरोबर सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. प्रियांनो, आम्ही या वचनावर विशेष आमचं मन लावूया, विश्वास ठेवूया आणि या वचनाप्रमाणे आमच्या जीवनाचा भार, आमच्या कुटुंबाचा भार आणि आमच्या सर्वस्वाचा भार त्याच्यावर टाकून जगण्यास शिकूया. आणि तो आम्हाला एक दिवस यातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, त्याचं गौरव केल्याशिवाय राहणार नाही. जो त्याचा हेतू आहे तो हेतू पूर्ण केल्याशिवाय तो राहणार नाही. आणि एक दिवस तो आम्हाला म्हणेल की भल्या आणि विश्वासू जाता, थोडक्याविषयी तू विश्वासू राहिलास. आणि देवाचं जे राज्य आहे ते भोगण्यासाठी तो आम्हाला त्यामध्ये प्रवेश देणार आहे. देव करो या वचनाद्वारे आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियजन हो, अतिशय महत्त्वपूर्ण विषय आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला त्याचं स्पष्टीकरण मिळालेलं आहे. परमेश्वराला मी धन्यवाद देतो यासाठी आणि पाळकसाहेबांचं मनपूर्वक आभार मानतो, कारण की या गोष्टी गंभीर आहे परंतु महत्त्वाच्या आहे आणि आमच्या ख्रिस्ती जीवनाला या लागू आहेत. आणि म्हणून आता कसल्याही प्रकारची चिंता आम्हाला करायची नाही, कारण की सर्व परिस्थितीवरती सामर्थ्यवान असा आमचा प्रभू आमच्यासोबत आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला इतकं प्रोत्साहनपर पवित्र वचन मिळालं, यासाठी परमेश्वराला धन्यवाद देतो व माननीय रेव्हरंड विश्वास पाडवी यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एक वार आपण प्रभूला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती आराधना करू. नित्य आपले प्रार्थना विषय आहे, ते सगळे नित्य प्रार्थनेचे विषय आहेत. रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसाहेब, तुम्हाला विनंती असणार आहे, सगळ्यांच्या शेवटी तुम्ही पुढे येऊन प्रार्थना करायची आहे. आज ज्यांचे जन्मदिवस आहे
त्यापैकी समर्पित रॉबिन व्यास आणि समारा स्वप्नील गावित या लेकरांचा वाढदिवस आहे. देवबाप यांना आरोग्य देव, कृपा देव, हे वर्ष त्यांच्यासाठी आशीर्वादाचं असं करो. सोबतच मंडळीचे नित्य कार्यक्रम आहे. आजारी प्रियजनांना प्रभू आरोग्य देव आणि या सर्व गोष्टी प्रभूसमोर आपण ठेवूया. बाळकसाहेबांना विनंती आहे, आपण पुढे येऊन प्रार्थना करा. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणावं, आशीर्वाद सुद्धा आपणच द्या. प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या तोरण दयाळू परमेश्वर देवबापा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो पुन्हा एक वार आज तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये येण्याची मौल्यवान संधी मला आणि आम्हा सर्व दासांना आणि ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणार तुझ्या प्रिय मंडळीला तू दिलीस, याबद्दल आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. या सकाळी पुन्हा एक वार देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याच्या नावाने मंडळी म्हणून, तुझी लेकरं म्हणून नव्याने आम्ही तुला शरण येतो. प्रभू, तो आम्हा सर्वांचा स्वीकार कर. कळत नकळत झालेल्या सर्व अपराधांची ख्रिस्त येशूमध्ये तू नव्याने आमची क्षमा कर. तुझ्या क्षमेचा एक नवीन आनंद व अनुभव आज या क्षणाला, या दिवसाला येऊ दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू, तुझी इच्छा आहे की तुझ्या मंडळीनं, तुझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यानं, कुटुंब परिवारानं या कठीण काळामध्ये, या समयामध्ये वाटचाल करत असताना कौटुंबिक जीवनामध्ये तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे, आध्यात्मिक चिंतन मनन याच्याद्वारे आपलं आध्यात्मिक जीवन अधिक मजबूत करावं. आणि देवबापा, त्याने करून या दिवसांमध्ये तुझ्या दासांच्याद्वारे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या देवबापा विषयानुसार प्रबोधन केलं जात आहे, उपदेश केला जात आहे, आध्यात्मिक चिंतन मनन करून देवबापा मंडळीला आत्मिक जीवनामध्ये स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी आमची प्रार्थना आहे देवबापा, या दिवसांमध्ये प्रत्येक कुटुंब परिवाराचं, आम्हा सर्वांचं वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन तू अधिक परिपक्व कर. आणि त्या दृष्टिकोनातून जे तुझे दास दररोज प्रभू ऑनलाईन सभेमध्ये या ठिकाणी येऊन तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे तुझी सेवा करीत आहे, मंडळीला दररोज एक नवीन आध्यात्मिक अन्नाचा पुरवठा करत आहे. देवबापा, त्याबद्दल आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण ही तुझी योजना आहे. आणि ही योजना पूर्ण करण्यासाठी तू देवबापा SMच्या आमच्या सर्व पुढाऱ्यांना, पाळक वर्गाला, पंच कमिटीला एक नवीन प्रेरणा दिली. या नवीन वर्षामध्ये एक नवीन उत्तेजन तू दिलंस. आणि पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे देवबापा या दिवसांमध्ये आमची वाट चालवत असताना आमच्या कुटुंबाच्याद्वारे, आमच्या जीवनाच्याद्वारे, मंडळीच्याद्वारे तुझं गौरव व्हावं, यासाठी देवबापा आम्ही तुला धन्यवाद देतो. या तुझ्या सर्व योजनांबद्दल आभार मानतो, आजच्या पवित्र वचनांबद्दल ज्याची मानवी जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे. अनेकदा देवबापा आम्ही कौटुंबिक जीवन जगतो, सामाजिक जीवन जगतो, अशा वेळेला अनेक प्रकारच्या चिंता आणि काळजी एक आईबाप म्हणून, लेकरं म्हणून, पती पत्नी म्हणून आमच्या जीवनाला भेडसावत असतात. त्यामुळे देवबापा या चिंतेचा भार आणि ओझं इतकं होतं कधी की त्यामधून आमच्या पुढे फक्त निराशा पदरी पडते. आणि म्हणून आज तुझं जे वचन आज आमच्याकडे रेव्हरेंड पाडवी यांच्याद्वारे आलेलं आहे देवबापा, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी इच्छा आहे देवबापा, आम्ही या सर्व प्रकारची चिंता आणि काळजी या सर्वांचा भार तुझ्यावर टाकावा. कारण तू म्हटलेलं आहे की अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकड या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. होय प्रभू देवबापा, पुन्हा एक वार तुझ्याकडे येण्यासाठी तू आमची मनाची तयारी केली. आणि आमच्या वैयक्तिक जीवनामधील, कौटुंबिक जीवनामधील जीवनावश्यक असणाऱ्या आणि विशेष करून त्या पलीकडे असणाऱ्या ज्या काही अत्यंत आवश्यक गरजा आहेत त्या सर्व तुला ठाऊक आहेत. त्या तुला सांगण्यासाठी एक नवीन देवबापा प्रेरणा तू दिली तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे. आम्ही मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. विशेष करून या सर्व गोष्टींमध्ये आम्ही कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं हे सत्य तू नव्याने प्रगट केलं. पुष्कळदा हे आम्ही विसरून जातो. आम्ही जगिक गोष्टी
जगिक काळजी आणि जगिक चिंता यामध्ये इतकं रमून जातो की आमचं स्वर्गीय गोष्टींकडे असणारं आमचं लक्ष कळत नकळत दूर होत जातं. त्याबद्दल तू आमची क्षमा कर. आणि पुन्हा एक वार तू आज नव्याने आम्हाला प्रगट केलं आणि सांगत आहे की उद्याची चिंता करू नका. तुमचं लक्ष आधी देवाचं राज्य, देवाचं नीतिमत्व हे मिळवण्यासाठी लागलं पाहिजे. त्याची आम्ही काळजी आणि चिंता केली पाहिजे. आणि मन थोडक्यामध्ये आम्ही सर्वप्रथम तुझ्यावर अवलंबून राहायला पाहिजे. यासाठी देवापा पुन्हा एक वार तू आम्हाला हे शक्ती दे, हे सामर्थ्य दे की आमच्या जीवनामध्ये चिंता काळजी जरी असेल तर त्याही परिस्थितीमध्ये तुला प्रथम स्थान देऊन या सर्व गोष्टी देवापा तुला सांगून देवापा आम्ही तणावमुक्त व्हावं, चिंतामुक्त व्हावं आणि तुझ्यापासून येणारं सामर्थ्य प्राप्त करून देवापा त्या स्वर्गीय राज्याच्या दिशेने आमची वाटचाल व्हावी. यासाठी पुन्हा एक वार मंडळीचं नामा सर्वांचं सहाय्य कर. आणि म्हणून देवापा आजच्या पवित्र वचनांबद्दल मनापासून आभार मानतो. तुझ्या दासाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि म्हणून पुन्हा एक वार तुझं अभिवचन आहे की ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरं. या नात्याने देवापा या सर्व गोष्टी नीट करण्यासाठी तू पवित्र आत्म्याच्याद्वारे या सर्व दुःखांचा देवापा परिहार तू कर. आणि येणाऱ्या दिवसामध्ये स्वर्गीय गोष्टींबद्दल चिंता आणि काळजी करून आमचं आध्यात्मिक जीवन मजबूत करण्यासाठी पवित्र आत्म्याच्याद्वारे मंडळीचं नामा सर्वांचा तू देवापा सहाय्य करतो. म्हणून आजच्या पवित्र वचनांबद्दल आम्ही आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार दैनंदिन विषय प्रभू तुझ्या पुढे आहेत. आम्ही विनंती करतो, तुला प्रार्थना करतो. SM देवापा सर्व कार्याबद्दल SM ट्रस्ट आहे, अध्यक्ष डॉक्टर राजेश वळीव आहेत, सर्व विश्वस्त मंडळ आहे, चेअरमन मार्थाक्का आहेत, सोबतच त्यांचे सर्व सहकारी आहेत. SA चर्च काउन्सिल नंदुरबार त्यांचे देवापा पुढारी वर्ग आहे, अध्यक्ष आहेत, कमिटी आहे, पाळक आहे आणि पंचपुढारी आहेत. या सर्वांच्या माध्यमातून SM ट्रस्ट देवापा आणि SA चर्च यांच्या अंतर्गत होणाऱ्या सर्व सेवा कार्य देवापा तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपून देतो. येथवर देवापा तू या संस्थेचं आम्हा सर्वांचं सहाय्य केलेलं आहेस. आम्ही तुला त्याबद्दल धन्यवाद देतो. अनेक खडतर प्रसंग आले, अनेक कठीण समस्या उद्भवल्या. अशाही परिस्थितीमध्ये देवापा तू आपल्या लोकांना, आपल्या संस्थेला कधी सोडलं नाही. त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि हीच प्रार्थना करतो की जे तुझे देवापा नवीन विजन तू या वर्षामध्ये दिलेले आहेत, संस्थेच्या अधिकाऱ्यांना, पुढाऱ्यांना, कौन्सिलच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला एक नवीन दृष्टांत तू दिलेला आहे. आणि देवापा तुझ्या स्वर्गीय इच्छा, तुझे स्वर्गीय कार्य संस्थेच्या आणि मंडळाच्या माध्यमातून या जगामध्ये पूर्ण होत असताना या सर्व योजना तू आशीर्वादित कर. एक कार्य करण्यासाठी लागणारी स्वर्गीय कृपा आमच्या प्रत्येक पुढाऱ्यांना तू दे. विशेष करून पवित्र आत्म्याची शक्ती तू दे. आणि देवापा होऊ दे की अधिक जोमाने, अधिक देवापा निश्चयाने या कठीण काळामध्येही तुझी सेवा करून तुझं गौरव करीत असताना देवापा तुझं नाव उंच करण्याची देवापा शक्ती तू या सर्व प्रिय लोकांना तू दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. शाळेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या देवापा योजना राबवल्या जात आहे. एक आदर्श शाळा महाराष्ट्रामध्ये देवापा तू निर्माण केलेली आहे. मराठी मीडियम आहे, सोबतच इंग्लिश मीडियम आहे. सर्व मंडळांमध्ये देवापा ज्या ज्या भागामध्ये आमच्या शाळा आहेत, सर्व प्राचार्य आहेत, प्रिन्सिपॉल्स आहेत, त्यांच्या कमिट्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व प्रकारच्या सामाजिक सेवा राबवल्या जात असताना, शाळेच्या सेवा केल्या जात असताना, हजारो विद्यार्थी देवापा घडवले जात असताना तुझी कृपा या संपूर्ण शाळेवर असू दे, शिक्षक वर्गांवर असू दे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये याच प्रकारे प्रकाशामय देवापा जीवन सकून या शालेय शिक्षणाच्याद्वारे, सोशल वर्कच्याद्वारे, बोर्डिंगच्या माध्यमातून असू दे देवापा, या सर्व गोष्टी देवापा तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपून देतो. सर्व लेकरांचं कल्याण कर. या सेवेच्या माध्यमातूनच तुझी तारणाची ओळख लेकरांना होऊ दे आणि देवापा त्यांनी तुझं गौरव करावं अशी दयाळ कृपा होऊ दे. म्हणून आम्ही या सर्व सेवा कार्य संबंधित संपूर्ण पदाधिकारी कमिटी तुझ्या पवित्र हातामध्ये सोपून देतो. त्यांचा चालक मालक पुढारी तो आणि येणाऱ्या दिवसामध्ये बापा पवित्र आत्म्याच्याद्वारे हे सर्व कार्य तो आशीर्वादित करावं अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो नंदुरबार मंडळी अंतर्गत देवापा सर्व मंडळांचं संगोपन केलं जात आहे. देवापा या दिवसांमध्ये आम्ही प्रार्थना करतो या कौन्सिलला, पुढाऱ्यांना, अध्यक्षांना, पाळक वर्गाला देवापा लागणारी कृपा तू दे. आणि मंडळीच्या आत्मिक जीवनाच्या वाढीसाठी ज्या ज्या योजना कार्यक्रम हाती घेतला जात आहे त्या सर्व देवापा तो वाढीस जाऊ दे, वृद्धिंगत होऊ दे
आणि देवबापा ते आशीर्वादित करावं अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. कदाचित हे देवबापा कार्य होत असताना मंडळांमध्ये देवबापा सैतान अडकण करेल. अशा वेळेला देवबापा आम्ही प्रार्थना करतो, सैतानाला तू दूर कर, सैतानाच्या गोष्टीला तू दूर कर आणि मंडळींच्या आध्यात्मिक वाढीला देवबापा अधिक पुढे घेऊन जाण्यासाठी या आमच्या संपूर्ण काउन्सिलच्या अधिकारी वर्गाला तू अधिक देवबापा प्रेरणा दे. त्यांना निराश होऊ देऊ नको. जसं येथवर देवबापा काउन्सिलचं संगोपन केलं या षटकी वाटचालीमध्ये देवबापा येणाऱ्या दिवसामध्ये याच प्रकारे मंडळांचं आध्यात्मिक जीवन उंचावलं जाऊ दे. सर्व तुझे पालक वर्ग आहे, सुवार्थिक वर्ग आहे, महिला मंडळ आहे, तरुण संघ आहे, सोबतच संडे स्कूल वर्ग आहे, संबंधित त्यांचे देवबापा पदाधिकारी आहेत, या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपून देतो. या विविध माध्यमातून मंडळांची सेवा केली जात असताना प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि अधिक विश्वासूपणे आणि प्रामाणिकपणे या सेवा पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व तुझ्या दासांना दासींना लागणारी स्वर्गीय कृपा तू दे अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून या संपूर्ण एसएमच्या कार्याबद्दल, मंडळांच्या कार्याबद्दल तुला लाख आम्ही धन्यवाद देतो. आज विशेष करून मंडळांमध्ये देवबापा जे आमच्या आजारी प्रियजन आहेत, वृद्धजन आहेत, ज्यांना आज आरोग्याची विशेष प्रकारची गरज आहे, अशा सर्वांची आम्ही आठवण करतो. देवबापा आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो, तू जो यावे रापा म्हणजे रोगमुक्तीदाता परमेश्वर या नावाने विनंती करतो आणि हाक मारतो. आपल्या पवित्र आरोग्याचा स्पर्श या क्षणाला या सर्व देवबापा आमच्या आजारी भावा बहिणींना, ज्यांना आरोग्याची विशेष प्रकारची गरज आहे, अशा सर्वांना तो पुरव. त्यांना सर्व प्रकारच्या व्याधी विकारातून मुक्त कर आणि प्रभू तुझं गौरव त्यांच्या जीवनामधून होऊ दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. जे आमचे वृद्ध माता पिता आहेत, मंडळांमध्ये आहेत, मंडळीमध्ये आहेत, त्या सर्वांचा काठीचा आधार तो, त्यांना मानसिक शांतता आणि समाधान लाभू दे. आणि याही दिवसामध्ये निराश न होता देवबापा आपल्या जीवनाकडून तुझं त्यांनी गौरव करावं अशी दयान कृपा या आमच्या वृद्ध माता पित्यांना हो दे अशी तुला प्रार्थना आणि विनंती आहे. सोबतच आज ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत, अविनाश अबशालोम वळवी आहे, भूमी राहुल ठाकूर आहे, समर्पित रॉबिन व्यास आहे, समारा स्वप्नील गावित आहे, या सर्व देवबापा लेकरांना तुझ्या कृपेचे आम्ही स्वाधीन करतो. त्यांचा जन्मदिवस त्यांच्या कुटुंब परिवारासाठी, त्यांच्या स्वतःसाठी देवबापा आशीर्वादाचं एक नवीन कारण ठरू दे. आणि विशेष करून जे स्वर्गीय आशीर्वाद देवबापा त्यांच्यासाठी राखून ठेवलेले आहेत या विशेष दिवसासाठी, ते सर्व आशीर्वादाने त्यांना परिपूर्ण कर. त्यांचा जन्मदिवस देवबापा एक नवीन देवबापा त्यांच्यासाठी एक तुझ्या गौरवासाठी कारणीभूत ठरू दे, यासाठी की तुझी खरी ओळख या दिवसामध्ये व्हावी, तुझं तारण त्यांनी स्वीकारावं आणि देवबापा तुझं गौरव सतत आपल्या जीवनाकडून करावं अशी दयान कृपा होऊ दे. आणि म्हणून आम्ही या सर्व ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांचं जीवन, त्यांचं आयुष्य तू दीर्घ आयुष्य कर, देवबापा लागणारी स्वर्गीय कृपा पुरव आणि याच प्रकारे त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मूजी आहेत देवबापा, उपराष्ट्रपती आहेत, केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, विरोधी पक्षनेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री पवार आहेत देवबापा, शिंदे आहेत, संबंधित मंत्रिमंडळ आहे, विरोधी पक्षनेते आहेत, आमच्या सर्व खासदार आमदार आहेत, जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत, शासकीय कर्मचारी आहेत आणि देवबापा अशा सर्व आमच्या या प्रिय लोकांसाठी आमची प्रार्थना आहे. या देशाला तू चालव, या देशावर तुझा हात असू दे आणि देवबापा या देशाला पुढे घेऊन जात असताना या सर्व राज्यकर्त्यांचं सहाय्याने मदत कर. भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रभू तुझ्या लोकांना छळाला सामोरं जावं लागत आहे त्यांचं मनोधैर्य वाढव, त्यांना शांती समाधान तो दे आणि या कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहून देवबापा तुझं गौरव करण्यासाठी त्यांचा तू उपयोग करून घे. पुन्हा एक वार आमच्या देशाला तुझ्या कृपेचे आम्ही स्वाधीन करतो. प्रार्थना करतो या दिवसांमध्ये देवबापा मंडळांच्या जीवनामध्ये ज्या काही देवबापा विशेष प्रकारची योजना येणाऱ्या दिवसामध्ये आखण्यात येतील त्याही सर्व देवा तू आशीर्वादित कर आणि त्याच्याद्वारे तुझं गौरव दे. तुझ्या सर्व कृपेबद्दल, तू दिलेल्या सर्व देवबापा आशीर्वादांबद्दल आणि विशेष करून आजच्या पवित्र वचनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो की ज्यामुळे आज आम्ही चिंतामुक्त होतो, आम्ही देवबापा काळजीमुक्त होतो आणि तुझ्याकडे आम्ही पाहतो. आणि म्हणून पुन्हा एक वार आम्ही आज सर्वच एकत्र जण तुला धन्यवाद देत आज आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. तू आमचा स्वीकार कर, आम्हा सर्वांना
ऐकणाऱ्या श्रोत्यांना एक नवीन आशीर्वाद दे. ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू, त्यानंतर बाळासाहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणातून सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटातून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, एसे चर्च आणि एसे ट्रस्ट याच्या सर्व कार्याबरोबर, आणि देवाचं निवल इसराची आज बरोबर, आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसूया जीवनी. आमेन. सर्वांना सलाम. चला.